नमस्कार. लोक म्हणतात की गुरु खराब असेल तर शिक्षणात अडचण येते, लग्न उशिरा होते, संतती प्राप्तीमध्ये उशीर होतो, पैशाच्या समस्या येतात. पण ही तर सर्वांनाच माहीत असणारी लक्षणं आहेत. आज मी तुम्हाला अशी 7 वेगळी लक्षणं सांगणार आहे जी अनेकांच्या लक्षातही येत नाहीत. जर यापैकी 4 ते 5 लक्षणं तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर तुमचा गुरु निश्चित खराब झाला असण्याची शक्यता आहे. तर पहिलं लक्षण आहे, योग्य माणसे आयुष्यात टिकत नाहीत. तुमच्या आयुष्यात चांगली माणसे येतात, मदत करतात, पण काही कारण नसताना ती दूर जातात. उलट चुकीच्या लोकांचा सहवास जास्त वाढतो. गुरु म्हणजे मार्गदर्शकांची ऊर्जा, ती कमी झाली की योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात टिकत नाही. दुसरं लक्षण आहे, मोठा निर्णय घेताना नेहमी चुकीची निवड करता तुम्ही. म्हणजे कुठला व्यवसाय करायचा असेल, नोकरी बदलायची असेल किंवा विवाह करायचा असेल, प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात नंतर असं वाटतं की हे मी असं का केलं, इथं माझी चूक झाली. ज्ञान असूनही योग्य निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे हे गुरु कमजोर असण्याचं लक्षण आहे. तिसरं लक्षण आहे, तुम्हाला पैसा मिळतो पण तो योग्य ठिकाणी वापरला जात नाही. गुरु फक्त पैसा देत नाही तर पैशाचा सदुपयोग करण्याची बुद्धीही गुरुच देतो. जर गुरु कमकुवत असेल तर कमाई असूनही पैसा चुकीच्या ठिकाणी खर्च होतो किंवा चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली जाते, जो पैसा तुम्हाला परत कधीच मिळत नाही. चौथं लक्षण आहे, सतत तुलना करण्याची सवय. इतरांकडे काय आहे, कोण किती पुढे गेला, माझ्याकडे ती गोष्ट का नाही, अशी तुलना सतत मनात सुरू असते. गुरु म्हणजे समाधान आहे, व्यापक विचार आहे. गुरु कमजोर झाला की तुमची तुलना करण्याची सवय वाढते आणि ऑटोमॅटिक तुमचा आनंद कमी होतो. गुरु खराब झाल्याचं 5वं लक्षण आहे, चांगलं काम सुरू करता पण मध्येच सोडून देता. पुस्तक वाचायचं असेल, नवीन कौशल्य काही शिकायचं असेल, व्यवसाय सुरू करायचा असेल, सुरुवात मात्र जोमात होते पण त्यामध्ये सातत्य राहत नाही. गुरुची शक्ती म्हणजे सातत्य आणि परिपक्वता आहे, ती कमी झाली की कामं अपूर्ण राहतात. 6वं लक्षण आहे, वडीलधाऱ्या किंवा ज्ञानी किंवा वयाने मोठ्या व्यक्तींचं ऐकावंसंच वाटत नाही. सल्ला ऐकण्याऐवजी मलाच सर्व काही माहिती आहे असा अहंकार वाढतो. गुरु तुम्हाला नम्रता शिकवतो. नम्रता कमी झाली की ज्ञान असूनही प्रगती मात्र होत नाही. गुरु खराब असण्याचं 7वं लक्षण आहे, अध्यात्म किंवा चांगली पुस्तकं किंवा ज्ञान याच्यामध्ये रसच राहत नाही. पूर्वी धार्मिक ग्रंथ, चांगली पुस्तकं किंवा सकारात्मक विचार आवडायचे, आता त्यात रस उरलेला नाही आणि वेळ फक्त मोबाईल किंवा निरर्थक गोष्टींमध्ये जातो. हेही गुरु कमजोर झाल्याचं खूप मोठं लक्षण आहे. याच व्हिडिओमध्ये वेळ न घालवता आपण गुरु कमजोर झाला असेल तर तो परत एकदा मजबूत करण्याचे उपायही बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर जाणून घेऊया, गुरु सर्वात महत्त्वाचा ग्रह कोणत्या राशींसाठी आहे. तसं तर गुरु सर्वच राशींसाठी महत्त्वाचा आहे, पण धनु आणि मीन राशीच्या लोकांचा लग्नेश आहे. आणि मी नेहमीच म्हणते, लग्नेश जितका मजबूत असेल तितके कुंडलीतले दोष कमी करू शकता तुम्ही. त्यामुळे जर तुमची धनु किंवा मीन रास असेल किंवा लग्न असेल तर गुरु हा तुमचा लग्नेश होतो. म्हणजे तुमचे आरोग्य, व्यक्तिमत्व, निर्णय क्षमता, भाग्य, प्रगती आणि जीवनाची दिशा या सर्वांवर गुरुचा थेट प्रभाव दिसतो. म्हणून या राशीच्या लोकांनी गुरु मजबूत ठेवणं हा पर्याय नसून गरज आहे. तर गुरु चांगला करण्यासाठी उपाय काय आहेत बघूया. पहिला उपाय आहे, रोज कमीत कमी 15 मिनिट एखाद्या आध्यात्मिक पुस्तकाचं, आध्यात्मिक म्हणजे गुरुचरित्र असेल, स्वामी चरित्र असेल, शिवलीलामृत असेल, कोणत्याही पुस्तकाचा, दुर्गा सप्तशती असेल, कोणत्याही पुस्तकाचा रोज एक अध्याय, कमीत कमी एक अध्याय नक्की वाचा. दुसरा उपाय आहे, आठवड्यातून एकदा एखाद्या गरजू विद्यार्थ्याला पुस्तकं, वही किंवा शैक्षणिक साहित्याची कोणतीही तुम्हाला जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करा. तिसरा उपाय आहे, खोटं बोलणं, दिलेला शब्द मोडणं किंवा कुणाचाही अपमान करणं टाळा, कारण गुरु सत्य आणि नैतिकतेचा ग्रह आहे. याच्यानंतरचा उपाय म्हणजे शक्य असल्यास प्रत्येक गुरुवारी तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करा. त्याचबरोबर 2 भुवयांच्या मध्ये शक्य असेल तर केशर, चंदन किंवा हळद यांचा टिळा नक्की लावा. लक्षात ठेवा, हे फक्त प्रतिकात्मक बदल आहेत, वर्तनातील बदल सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळं दररोज कमीत कमी 10 मिनिट स्वतःच्या चुका लिहा आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण आत्मपरीक्षण गुरुची कृपा वाढवते. प्रत्येक वेळी इतरांना दोष देण्यापेक्षा माझं काही चुकतंय का याचा थोडा वेळ जरी विचार केला तरी तुमच्यावर गुरुची कृपा व्हायला सुरुवात होते. याचबरोबर दररोज शक्य असेल तर आई वडिलांचा आशीर्वाद नक्की घ्या. पाठीमागेही गुरुजनांचा किंवा वडीलधाऱ्या लोकांचा अपमान होईल असे शब्द वापरू नका. त्याच्यानंतरचा उपाय आहे, आपल्या कमाईतील थोडासा तरी भाग शिक्षण, धर्मकार्य किंवा गरजूंच्या मदतीसाठी नियमित दान म्हणून करा.
तुमच्या लक्षात आलंच असेल की गुरु मजबूत करणे म्हणजे फक्त पैसा किंवा पद नाही. गुरु मजबूत म्हणजे योग्य निर्णय, योग्य माणसे, योग्य विचार, योग्य दिशा. जर आज सांगितलेली लक्षणं तुमच्यात दिसत असतील तर घाबरू नका. योग्य आचरण आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी गुरुची कृपा निश्चित वाढवता येते. तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तुमच्या कुंडलीमध्ये गुरुची स्थिती कशी आहे तर इथे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तुमचं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण. कुंडली बघून झाल्यानंतर तुम्हाला मेसेज नक्की येईल. कमीत कमी 24 तास वाट पाहावी लागेल. तुम्हाला यापैकी किती लक्षणं जाणवली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिष समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.